2026 जव्हार शहरी क्रिकेट असोसिएशन व मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या वतीनं आयोजित जव्हार चषक 2026 या स्पर्धेचं हे देखणं आयोजन. या स्पर्धेतील आजची चौथी रात्र. पहिला बॉल यतीश पाटील. पहिलाच फुल टॉस आहे इथे. तिसऱ्या पंचांची मदत ती घेतली गेली आहे भीमर करता. इट्स अ नो बॉल. नोचा इशारा आलाय. फ्री हिटचा बॉल असेल. पहिला बॉल जो भीमरच्या स्वरूपाने हाताळला गेलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता यतीश पाटील तो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होते. इथे मात्र चांगला फटका बिटवीन द गॅप. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. काय जाईल सीमारेषापर. हो, कव्हर्स बाउंड्रीला क्लिअर करणारा पहिल्या बॉलवरचा दर्जेदार फटका. चौकार 4. ऑफस्टॉपच्या बाहेर जागा दिली गेली होती यतीशकडनं आणि त्या जागेचा योग्य त्यानं वापर केला. हा बॉल अगदी योग्य तऱ्हेनं तिथे बिटवीन द गॅप खेळला आणि गॅप खेळत असताना बॉलला अगदी आउटफील्ड फास्ट आहे. या राजीव गांधी स्टेडियमची आउटफील्ड जर आपण पाहिली तर खूप जास्त फास्ट आउटफील्ड आहे आणि त्यामुळे इथे चौकार तो परावर्तित होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉबी 11 केईचा पाडा. अगदी चांगली सुरुवात ती इथे आपल्याला पाहायला मिळते. इथे कट करण्याचा इरादा होता मात्र बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन ते झालं नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. कट करण्याचा इरादा होता यावेळेस. टप्पा खाल्यानंतर उसळी घेतली आणि विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना चेंडू आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. त्यानंतर धावसंख्या दाफलकावर जर आपण पाहिली तर 5 धावा आहेत. इथे मात्र आणखी एक फटका पॉईंटच्या जवळपासनं खेळला गेलाय. दोघांमध्ये कॉलिंगमध्ये गडबड होती. एक रन तिथे दाफलकावर जोडली गेली. बॉल अगदी हातात होता. रितेशचा योग्य थोडंसं नाराज होणं अगदी योग्य आहे कारण डावाच्या सुरुवातीलाच या पद्धतीनं हाराकिरी करून जर विकेट बहाल केली तर मग अडचणी त्या निर्माण होऊ शकतात. कलेक्शनमध्ये इथे कोणी नव्हतं विकेटच्या जवळ म्हणून बचावला गेला. 1 रनच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या 6 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ तो समाप्त अखेरीस. 3 चेंडूचा खेळ ज्यामध्ये अगदी योग्य तऱ्हेनं धावा त्या येत आहेत. पुढचा बॉल यतीश पाटील कडनं. इथे मात्र फटका रितेश राऊतच्या बॅटमधनं आहे. बॉल हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षकापासून दूर आहे. दुसऱ्या धावेकरता कॉलिंग आहे. इथे अगदी चांगली रनिंग बिटवीन विकेट. अगदी चांगली रनिंग बिटवीन विकेट. वेगवान दौड विकेटच्या मध्ये पाहायला मिळाली. 2 धावा तिथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. ज्या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होताना धावफलक 8 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ. अगदी चांगल्या सुस्थितीमध्ये फलंदाजी ती मैदानाच्या आतनं सुरू आहे यतीश पाटीलच्या विरोधामध्ये. फुलर लेन चांगला बॉल पुढे खेळवला आणि बॉलला विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला. हा बघा तिथे एक थोडासा अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न होता आणि वाईड यॉर्कर टाकला होता. अँगल बनवत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने निघताना आपल्याला पाहायला मिळालाय. 5 बॉलचा खेळ. यतीश राऊत सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत आणि धावसंख्या 8 या आकड्यावर. इथे फटका तो दमदार. बॉल जाईल सरळ. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. रितेश राऊतच्या बॅटमधनं एक दर्जेदार फटका. चौकार 4. चांगली फलंदाजी करतोय. ऑन मेरिट बॅटिंग करतोय. हा बॉल जर आपण पाहिलं तर तिथे थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता आणि अगदी पुढ्यात पडला होता. स्लॉटमध्ये होता आणि त्याला समोर अगदी ओव्हर द बॉलर हेड सेफ झोनमध्ये खेळला आणि चौकारामध्ये परावर्तित केलं. 4च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते. येते एकंदर 12 ऑन बोर्ड. 12 धावा या दाफलकावर आहेत. थंडगार वारा तो वाहतोय. आणि गरमीत जव्हारला नाईट क्रिकेट खेळायचं म्हणजे थंड हवेत क्रिकेट खेळण्याची एक वेगळी मजा आहे. इथे रात्रीचा गारवा त्याची एक वेगळी मजा असते. जव्हार तसंही हिल स्टेशन म्हणूनच प्रसिद्ध आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं इथे क्लायमेट ते आपल्याला रात्रीच्या सुमारास पाहायला मिळतं. अगदी लेट नाईट 12 नंतर जर आपण पाहिलं तर खूप ड्यू फॅक्टरसुद्धा असतो. दवसुद्धा इथे रात्री ते पडत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आल्हाददायक आणि पोषक वातावरण. जव्हार चषक आपण त्याला एन्जॉय करतोय. एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा जव्हार तालुक्याची.
जी आपण सध्या एन्जॉय करतोय. जव्हार शहरी असोसिएशन ज्यांच्या वतीनं आयोजित केली जाते आणि हे चौथं पर्व आहे. अगदी अप्रतिम आयोजन नियोजन आपल्याला या जव्हार चषकचं पाहायला मिळते. शैलेशजी सयाम आणि त्यांचे सर्व सहकारी, मॉर्निंग क्रिकेट क्लब आणि शहरी क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं हे आयोजन आपण पाहत आहे. यावेळेस मात्र निखिलचा हा बॉल कट करण्याचा इरादा होता, मात्र बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये जात असताना आपण पाहतोय एक निर्धाव चेंडू तो येतोय. डॉट बॉलच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12-0 अशी स्थिती आहे. 1.1चा खेळ तो आत्तापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल ऑफस्टंपवरनं खूप जास्त बाहेर निघालाय का, तर तिथे रिव्ह्यू आहे तुमच्याकडे, तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला खूप जास्त संभ्रम असेल. विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय, तिथे रिव्ह्यू न वापरण्याचा निर्णय घेतला गेला. बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघालाय. सलगचा दुसरा बॉल तो डॉटच्या स्वरूपाने येत असताना आपण पाहत आहे. टाचे ग्राउंड ट्रॅक थोडंसं पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिडविकेटकडे जमिनीवर उड्या मारत चेंडू चाललाय. जोपर्यंत उचललं एकच रन त्यावर मानावं लागेल समाधान. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि एकेरीनं वाढून धावसंख्या जाऊन पोचते येते 13 ऑन बोर्ड. 13 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. पुढचा बॉल निखिलचा. यावेळेस मात्र हा बॉल तिथे फ्लाइंग स्लीपकडे वळाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, मात्र असफल राहिला. डॉट बॉल. निखिलच्या विरोधात खेळणं थोडंसं कठीण जात आहे. महत्वाचा गोलंदाज यतीशच्या विरोधात 12 धावा घेतल्या, मात्र निखिलच्या विरोधात फलंदाजी करताना अडचणी त्या निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एकच धाव आली या 4 बॉलमध्ये. विश नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपित होती. सध्या खूप चांगलं टेलिकास्ट संपूर्ण पालघर जिल्ह्यात विश नेटवर्कच्या वतीने केलं जात आहे. आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. इथे मात्र फुलटॉस होता, समोरच्या बाजूने खेळलाय. बॉल अलॉंग द कार्पेट चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं दुसऱ्याकरता कॉलिंग आहे. मी धावण्याच्या बाबतीत निश्चित अमितची दाद देईन. ज्या पद्धतीनं तो वेग प्रदान करतोय धावण्यामध्ये. याआधी डेंजर एंडकडे होता, खूप वेगवान त्यानं धावला आणि तिथे 2 रन कंप्लीट केल्या. याही वेळेस डेंजर एंडकडे होता आणि खूप वेगवान त्यानं धावत असताना या 2 धावा त्यानं तिथे पळून पूर्ण केल्या. या दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या 15 या आकड्यावर. 1.5चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. इथे मात्र चांगला फटका इनफिल्डच्या वरनं खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय. हा पाठलाग कुठपर्यंत असेल तर मैदानाच्या बाहेरपर्यंत. बॉल सीमारेखा पार. रितेश राऊतच्या बॅटमधनं आणखी एक चांगला फटका चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4 या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचती येते 19 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. 2 ओव्हरचा खेळ तो इथे कंप्लीट झाला. या 2 ओव्हरचा खेळ समाप्त. एखेरीस 19 धावा या धावफलकावर जोडलेल्या आपण पाहतो. या मैदानावर खूप जास्त धावा या सीझनला बनलेल्या त्या पाहायला मिळालेल्या नाही आहेत, कारण इथे 70-70चा बॉल तो वापरला जातो. मिडल ऑफ द बॅट झाला तर तो चेंडू दूर जातो, मात्र मिडल ऑफ द बॅट जर झाला नाही तर डिस्टन्स ते मिळत नाही या चेंडूला. सतीश आलाय नवीन गोलंदाज. सतीश गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया कशा पद्धतीने इथे सतीश तो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. वेगवान गोलंदाज आहे. त्याच वाडा प्रीमियर लीग ही स्पर्धा पूर्ण झाली आहे, त्यामुळे प्रॅक्टिसमध्ये आहेत खेळाडू. इथे मात्र बॉलवर केला आघात मिड विकेटच्या क्षेत्रात. चेंडू चाललाय सीमारेखा पार. दमदार पॉवरफुल हिट तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. षटकार 6. काय अप्रतिम फटका तो इथे खेळला गेलाय. सतीशचा हा बॉल अगदी समोर भेटला आणि त्यावर मग आघात. बॉलला तिथे मिडविकेटच्या डोक्यावरनं उडवलं आणि फेकून दिलं सीमारेषा पार. अमित अगदी बहरदार आणि दर्जेदार बॅटिंग. टीमच्या हितार्थ चांगला खेळ तो मैदानाच्या आतनं दाखवत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल सतीशकडनं. आणखी एकदा मोठ्या फटक्याकरता जायचंय, मात्र अतिरिक्त सफल झाला. त्यामुळे बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन ते झालं नाही, मात्र क्षेत्र चांगलं निवडलं होतं. विचार त्याचा होता लॉंग लेगमधनं घेऊन जायचा, तिथे कोणीही नाही आहे. त्या लॉंग लेगमधनं चेंडूला सीमारेषा पलीकडे मारायचं, मात्र थोडा अतिरिक्त सफल झाला.
जर रेषेमध्ये राहिला असता तर निश्चित एक चांगला फटका तो खेळता आला असता. धावसंख्या 25 वर. इथे मात्र चांगला फटका तो खेळला. क्षेत्ररक्षक तिथे बॉलचा पाठलाग करतोय, मात्र हा बॉल सीमारेषे पलीकडे जाईल का, तर स्टॉप झालाय थोडासा. त्यामुळे 2 धावा त्यावर समाधान मानावं लागेल. या दुहेरीच्या मदतीनं जाफलकामध्ये वाढ होते, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते 27 धावा. बॉबी 11 केईचा पाडा अगदी चांगल्या पद्धतीचा परफॉर्म तो त्यांचा सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. वाडा तालुक्यातील हे 2 संघ आहेत आणि आई गावदेवी पिंपळात जर आपण पाहिलं तर एक यशस्वी संघ म्हणून वाडा तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओळखलं जातं. त्यांच्या विरोधात अगदी चांगला परफॉर्म तो सध्या फलंदाजीचा मैदानाच्या आतमध्ये बॉबी 11 केईचा पाडा या टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे कॅच कॅरी केला जाईल. विकेटचं पतन ते होईल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका सतीशला मिळाली आहे, पहिली सफलता. फलंदाज अमितच्या पारीचा अंत, फलंदाज बाद. मोठ्या फटक्याकरता जाण्याचा इरादा होता. बॉल खूप काळ हवेमध्ये राहिला आणि तिथे अगदी चांगला झेल तो कंप्लीट झाला. माघारी परतावं लागलं बॅटरला. इन्फॉर्म आहे या सीझनमध्ये केईचा पाडा प्रीमियर लीगमध्येही खूप चांगला परफॉर्म ज्या खेळाडूचा झाला होता. एक युवा टॅलेंटेड खेळाडू जयदीप मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. सतीश त्याच्या विरोधात आपल्याला स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळतोय. जयदीप आणि आल्या चांगला फटका जयदीपच्या बॅटमधनं बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. जोपर्यंत बॉलला स्टॉप केलं 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. एक युवा खेळाडू आहे आणि चांगला खेळ जयदीप सध्या मैदानाच्या आतनं दाखवतोय. यानंतर नेक्स्ट मॅच बोट टीम कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. पहिल्या 4 ओव्हरनंतर आपल्यामध्ये नाणेफेकीचा कौल तो केला जाईल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जोपर्यंत डीपमध्ये फील्ड झालाय 2 धावा इथे पुन्हा एकदा पळून पूर्ण केल्या गेल्या. नेक्स्ट मॅचमध्ये आई एकविरा हमरापूर आणि AGS सापरोंडे, त्यानंतर JV स्पोर्ट्स आणि DKP पाहुणीपाडा, शिवांजय अलमान आणि उमर 11 वडवली आणि शेवटची मॅच असेल पवनसुत आमगाव आणि अन्वी 11 मुसारने. नेक्स्ट मॅच आई एकविरा हमरापूर आणि AGS सापरोंडे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता सज्ज राहायचे. पहिल्या 4 ओव्हरनंतर आपल्यामध्ये टॉस केला जाईल. 3 ओव्हरचा खेळ झाला. 31 ही धावसंख्या दाफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुस्थिती आहे फलंदाजी करताना बॉबी 11 केईचा पाडा या टीमची. नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि का घेतलाय ते मैदानातनं अगदी सांगत असताना, चांगला खेळ दाखवत असताना अमितनं खूप चांगलं योगदान दिलं. रितेश चांगली बॅटिंग करतोय. जयदीप चांगल्या पद्धतीने खेळताना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. येणारा काळ कशा पद्धतीचा असेल, कसा खेळ बॉबीच्या वतीने खेळला जाईल त्याकडे विशेष लक्ष राहणार आहे, कारण हे निर्णायक अंतिम षटक आहे. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी ती मैदानाच्या आतनं इथे हाताळली जाईल. शेवटच्या ओव्हरकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज परेश तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बघूया कसा खेळ असेल इथे परेशच्या वतीनं, कसा खेळ असेल इथे रितेश राऊतच्या वतीनं. महत्त्वाची मॅच, प्रत्येक मॅच महत्त्वाची आहे जेव्हा नॉकआउट स्पर्धा असते आणि आपल्या विभागात नॉकआउटच्या स्पर्धा आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतात. लीग फॉर्मॅट खूप कमी आपण खेळतो. परेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर शेवटच्या अंतिम ओव्हर करता रितेशच्या विरोधामध्ये. इथे मात्र पहिलाच बॉल आक्रमकतेचा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल हवेत आहे, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक, कॅच कॅरी झालाय. विकेट क्रमांक 2. दुसरा झटका शेवटच्या ओव्हरमध्ये जिथे रितेशच्या फलंदाजीची गरज होती तिथे मात्र हारागिरी झाली आहे. पहिला चेंडू आक्रमकतेने खेळण्याच्या नादात विकेट बहाल केली आहे. माघारी परतावा लागेल रितेश राऊतला. विकेटचं पतन, खेळाडू बाद.
आई एकविरा हमरापूर संघ उपस्थित झालाय, तर आपण लगेचच रिपोर्टिंग करायची आहे. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला खेळायचंय. आई एकविरा हमरापूर. गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र आवाज आलाय. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर दुसरी सफलता. गोल्डन डक या धावसंख्येवर माघारी परतावं लागेल. मैदानात आला आणि त्याच पावली परत जावं लागतंय फलंदाज करणला. विकेटचं बदन, खेळाडू बाद. ऑफस्टंपच्या बाहेर खूप चांगल्या लाईननं गोलंदाजी करतोय. हे बघा, तिथे आत आला होता बॉल. टप्पा खाल्यानंतर थोडीशी बोटं फिरवली होती, बॉल आत आला आणि तर नंतर बॅटची कडा घेतली आणि विकेटच्या मागे गेला. स्ट्राईक रोटेट करणं, जयदीपला स्ट्रायकर एंडकडे आणणं ते गरजेचं आहे. मात्र ते तेवढ्याच्या योग्यतेनं होताना पाहायला मिळत नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता फलंदाज पंकज दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने इथे खेळ तो त्याच्या वतीनं मैदानाच्या आतनं साकार केला जाईल. दोन चेंडू आणि 2 विकेट्स इज ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिकची संधी आहे. बघूया इथे हॅट्रिक साध्य केली जाईल का, ते आपल्याला बघायचं आहे. परेश ज्याला चौथ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलंय आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना परेश इथे चांगलं प्रदर्शन ते करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हवेचा झोत डावकुरे आटाच्या फलंदाजाकरता पोषक आहे, त्याचा फायदा इथे घ्यावा लागेल. इथे मात्र घेतलाय. आल्या आल्या बॉलला उडवलं आणि फेकून दिलं मैदानाच्या बाहेर. बॉल सीमा रेषा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट. षटकार 6. चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या वाढतीये. फ्री हिटचा बॉल होता आणि त्या फ्री हिटच्या बॉलवर काय शानदार फटका तो मैदानाच्या आतनं खेळला गेलाय. इथे हॅट्रिकचा बॉल होता आणि त्यावर अगदी फ्री हिट प्रमाणे फटका तो खेळलेला आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 37 धावा या राफलकावर लागल्या गेल्या. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस 37-3 अशी स्थिती आहे. उबेद मेमन इथे येत आहेत. उबेदजी मेमन आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. उबेद मेमन आपल्याला विनंती, आपल्याला मुख्यमंचावर स्थानापन्न व्हायचंय. मुख्यमंचावर आपल्याला यायचंय. उबेदजी मेमन आपलं मनपूर्वक स्वागत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज परेश ज्याला आपण गोलंदाजी करताना पाहता. यावेळेस मात्र हा बॉल आखोटप्प्याचा होता, वळवण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट फाईन लेग आहे आपल्या जागेवर. एक धाव मिळते. नेक्स्ट मॅच टीम आई एकविरा हमरापूर कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. AGS सापरोंडे कॅप्टन इथे मैदानावर ऑलरेडी उपस्थित झालेला आहे. आई एकविरा हमरापूर आपण ही रिपोर्टिंग करायची आहे लवकरात लवकर. परेश आतापर्यंत 7 धावा दिल्यात 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल आहे. एक मोठा फटका आला तर निश्चित 40+ धावा दाफलकावर उभ्या राहतील. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, मात्र हवा तसा योग्यरित्या फायदा घेता आला आणि 1 रन कंप्लीट झाली. या दुसरी करता कॉलिंग आहे. वाईट थ्रो आणि तिथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली. बघूया 2 कंप्लीट आहेत की 1 कंप्लीट आहे. 40 तर लागल्यात दाफलकावर, 39 लागल्यात. तिथे 40 लागतील की नाही ते चेक केलं जाईल. OUT आउट असा सिग्नल आलाय. तर 38 वरनं 39 वर धावसंख्या जाऊन पोहोचली. विजयाकरता 40 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं गेलं. या 40 धावा कशा पद्धतीने पूर्णत्वाला येतील उत्तरार्धामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र तुर्तास नाणेफेकी करता दोन्ही संघाचे कर्णधार आपण संपर्क साधा. एका बाजूने टीम AGS सापरोंडे आणि त्यांच्या विरोधात आई एकविरा हमरापूर.
सन्मान इथे मुख्यमंचावरनं केला जातोय. समालोचन सुद्धा खूप चांगलं करतात उबेद मेमन. नाही चांगलं करतात. आम्ही काम केलंय उबेद मेमन यांच्याबरोबर जव्हारमध्ये मागच्या 4 वर्षात उबेद मेमन यांचं समालोचन ऐकलंय. चांगलं समालोचन करतात. त्यांचा हा सन्मान आणि सत्कार तो शैलेशजी सयाम साहेबांच्या शुभस्ते आपण मुख्यमंचावरनं होत असताना पाहताय. उबेद मेमन या स्पर्धेकरता इथे उपस्थित राहत आहेत. आपला बहुमोल वेळ देत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं वाडा MSCB इंचार्ज तुषारजी गोसावी आणि भावेगर MSCB चे सन्माननीय श्रीराम सपकाळ इथे उपस्थित झाले. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. मान्यवर पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. शैलेशजी सयाम साहेब ज्यांचे सहकारी असं म्हणायला हरकत नाही, जे इथे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्यांचं प्रमुख आयोजन आहे शैलेशजी सयाम साहेबांचं. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक करते आहेत. जयदीप पहिल्या ओव्हरकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतं. यतीश पाटील समोर उभा आहे. पहिला बॉल बेस्ट ऑफ लक बोथ टीम. उत्तरार्धाचा खेळ. पहिलाच बॉल. वा काय चेंडू हाताळलाय. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. यतीश पाटीलच्या अगदी समोरनं बाहेरच्या बाजूने नेताना विकेट किपरच्या हातामध्ये नेलाय. डॉटच्या स्वरूपानं हाताळला गेलाय. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र तो असफल राहिला. अगदी चांगला चेंडू जयदीपच्या वतीने इथे आपल्याला पाहायला मिळतोय. हा आमचा मुख्य मंच तुम्हाला पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय कुशालजी गोसावी वाडा इंचार्ज जे इथे MSCBचे इथे उपस्थित आहेत, तसंच श्रीराम सपकाळ भावेगर ते इथे उपस्थित झाले. त्यांचं स्वागत आणि त्यांचं स्वागत क्रिकेटमधल्या सर्वात दमदार आणि दर्जेदार फटक्यानं केलंय. डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेळलेला हा पॉवरफुल हिट षटकार 6. चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. लोअर फुलटॉस होता आणि हा लोअर फुलटॉस अगदी योग्य तऱ्हेनं समोर अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरनं फेकून दिला आणि सीमारेषेच्या बाहेर षटकारामध्ये परावर्तित केलं. चांगली फटकेबाजी ती सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. 2 चेंडूचा खेळ. तर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 6 या आकड्यावर. पुढचा बॉल. इथे मात्र ऑनसाईडला जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉल जिथे खेळायचा होता तिथे गेला नाही. ठाणे पुणे स्ट्रोक होता. खरं तर मिड विकेटमध्ये जाण्याचा इरादा होता, मात्र बॉल मिड ऑनमध्ये गेला. तिथे रितेश राऊत होता, सेफ फिल्डर आहे या टीममधला. एक तारणहार ही भूमिका बजावणारा खेळाडू आहे आणि बॉबी 11 केईचा पाडा हा संघ नेहमी रितेश राऊत यांच्या वतीनं वाडा टेनिस बॉल क्रिकेट असेल किंवा मग बाहेर असेल तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. इथे सफल झाला, मात्र सफल नाहीये. वा काय गोलंदाजी करतोय. एक षटकार लोअर फुलटॉसवर जरूर खाल्लाय, मात्र त्यानंतर यतीश पाटील नावाचं वादळ त्यानं थोपवून धरलंय, शांत केलंय. 4 बॉलमध्ये फक्त 6 धावा त्या खर्च होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तारीफ करावी लागेल या युवा प्रतिभा संपन्न गोलंदाजाची. एक नवा खेळाडू आहे, मात्र अगदी दमदार प्रदर्शन सध्या त्याच्या वतीनं आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळत आहे. जयदीप ज्यानं यतीश राऊतला पूर्णपणे शांत ठेवलं. यतीश पाटील जो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल.
इथे मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि इथे कॅच झालाय कॅरी. यतीश पाटीलला माघारी जावं लागेल. या मॅच मधली सर्वात मोठी सफलता जयदीपनं आपल्या नावावर केली आहे. यतीश पाटील बॅक टू द डगआउट. बॉबी 11 केईचा पाडा आज लढतायत, संघर्ष करतायत, झगडतायत, हेच गरजेचं आहे. तुम्ही किती चांगलं खेळताय हे मैदानाच्या आतनं दाखवणं गरजेचं आहे. समोरची टीम किती मोठी आहे याचा विचार न करता खेळणं जे क्रिकेटमध्ये तुम्हाला नेहमी सफल बनवतं, यशस्वी बनवतं. आणि तेच काम सध्या बॉबी 11 केईचा पाडा संघ करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 5 बॉलचा खेळ, 6 धावा धाफलकावर, एक महत्वपूर्ण यतीश पाटीलची विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय परेश. बघूया कसा खेळ असेल, कशा पद्धतीने फलंदाजी करेल, चेंडूला कशा पद्धतीने सामोरं जाईल. यतीश पाटीलची विकेट मिळवणं प्रत्येक वाडा तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या गोलंदाजाचं हे एक स्वप्नच असतं की यतीशला त्याच्या टीममधनं लवकर बाद करावं आणि ते काम इथे जरूर केलंय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र फटका, तो दर्जेदार आणि दमदार ओव्हर दी लॉंग ऑफ, बॉल जाईल सीमा रेषा पार. बिग हिट, षटकार, 6. परेश आला मैदानाच्या आतमध्ये आणि इथे बघा अगदी ओव्हर पिच बॉल होता, तिथे टप्पा तो चुकला, अगदी खालच्या बाजूला लागला आणि त्यामुळे बॉल वेगानं सीमारेषेच्या बाहेर षटकारामध्ये परावर्तित होतोय. 6च्या मदतीनं धावसंख्या 12 या आकड्यावर. यतीश पाटील या सीझनमध्ये खूप चांगल्या स्पर्धा खेळलाय. अगदी प्रहार चषकमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळालाय. तदनंतर जव्हारकडनं ॲज अ आयकॉन त्र्यंबकेश्वर अळवंडीची स्पर्धा तो खेळला आणि मॅन ऑफ द सिरीज राहिला होता. आयकॉन म्हणून जव्हार टीममध्ये खेळला. जव्हार संघानं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ते तिथे पटकवलं. जव्हार 11 शैलेशजी सयाम यांच्या माध्यमातून तो संघ नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्या टीमनं तिथे पटकावलं होतं. ओव्हर नंबर 2 बघूया कुणाला इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज करण आलाय. खूप चांगली ओव्हर घटली होती. शेवटच्या बॉलवर जो ओव्हर पिच झाला आणि त्यावर टोल लागून जो षटकार गेला तो महत्वाचा जरूर ठरतोय. करण आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं समोर स्ट्रायकर एंडकडे सतीश, आणखी एक महत्वाचा बॅटर तो मैदानामध्ये आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्यात, 40 धावसंख्येचं लक्ष आहे. अजूनही 28 धावा येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये तुम्हाला धाफलकावर जोडायचे आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज करण सज्ज होते. इथे मात्र हा बॉल त्याला हवेमध्ये उडवलंय. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतायत आणि त्या चुकीचं भुगतान संपूर्ण टीमला करावं लागेल. बॉल गेलाय, मला वाटतं जस्ट शॉट 1 बाउन्सनं गेलाय का, तर तिथे तिसऱ्या पंचाची मदत ती घेतली जाते. अगदी कट्टुकट पडलाय, षटकाराचा इशारा आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता मात्र पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते येते एकंदर 18 या आकड्यावर, 18 ऑन बोर्ड. आता मात्र धावसंख्या ती वेगानं पुढे सरकत असताना पाहायला मिळते. काही चुका क्षेत्ररक्षक करतायत आणि त्याचं भुगतान बॉबी 11 या टीमला इथे करावं लागतंय. इथे मात्र पावलांचा माप चुकलंय, स्टेप चुकली होती, त्यामुळे चेंडू डिलिव्हर्ड ना करणं योग्य संबोधलं आणि ते गरजेचं आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 18ला 1.1चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. हे 5 बॉल खूप महत्वाचे आहेत या ओव्हरमधले. इथे मात्र वाह काय फटका खेळलाय, बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. सतीश पाटीलनं बॉलला पुन्हा एकदा चौकाराचं दर्शन घडवलंय. 4. बघा तो एक झेल सोडणं किती महागडं ठरतंय. 10 धावा आल्यात. एक झेल सोडला, त्यानंतर तो षटकार आला, त्यानंतरचा बॉल सतीशनं तिथे रिव्हर्सच्या माध्यमातून चौकारामध्ये परावर्तित केला. क्रिकेटमध्ये
झेलचं खूप जास्त महत्त्व आहे. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. तुम्ही झेल घ्याल तर जिंकाल, कारण विकेट त्यानं प्रेशर क्रिएट होतं आणि तिथे तो झेल ड्रॉप झाला. त्यानंतर रन्स त्या वेगानं वाढत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. धावसंख्या 22. सतीश पाटीलला संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं सध्या फलंदाजी करत असताना तो करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एकदा रिव्हर्स बिटवीन द गॅप, बॉल सीमारेषा पार, सलगच्या दुसऱ्या बॉलवर दुसरा चौकार. चांगली बॅटिंग ती सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. सतीशला दिलेलं जीवनदान इथे खूप जास्त महागडं ठरत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला, बिटवीन द गॅप खेळला आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित केलं. या 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते 26 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. आई एकविरा हमरापूर कॅप्टन आपल्याला लगेचच रिपोर्टिंग करायची आहे. नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा. या दरम्यान अपील ती आपल्याला पाहायला मिळाली, मात्र अपील फेटाळले गेले. एक निर्धाव चेंडू तो येत असताना आपण पाहतोय. आई एकविरा हमरापूर संघ, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर या लगेचच नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. आपला विपक्षी संघ इथे ऑलरेडी पोहोचलाय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर पुढेच एकदा विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एकंदर 5 बॉलचा खेळ तो कंप्लीट झालाय आणि त्यानंतर 26-1 अशी स्थिती आहे. 1.5 नंतर थोडेसे झेल सोडले गेले आणि त्याचा परिणाम तो भोगावा लागतोय. काही चांगले फटके आले, चांगल्या रन्स धावफलकावर जोडल्या गेल्या. इथे मात्र हा बॉल त्याला योग्य तऱ्हेने उडवलाय. बॉल उंच हवेत होता आणि तिथनं बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या जवळनं सीमारेषा पार चौकार. चला दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्समध्ये जोडायचे. इथे आई एकविरा हमरापूरचे कॅप्टन चेतन जॉईन झालेत. आपण नाणेफेकीकडे वळणार आहोत. 2 ओव्हरचा खेळ, धावफलकावर धावसंख्या 30. विजयाकरता इथे 12 बॉलचा खेळ आणि 10 धावसंख्येचं लक्ष ते समोर आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर साहिलला आणलंय. एक युवा, नव्या जोशाचा, नव्या दमाचा हा उभरता सितारा त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलंय. इथे मात्र पहिलाच बॉल ती पायावर जाऊन लागलाय. एक सिंगल तिथे लेगबाईच्या स्वरूपानं जोडली जाईल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकत असताना 31. 1 विकेटच्या पतनानंतर यतीश पाटील बाद झाला, मात्र त्यानंतर सतीश पाटीलने सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आणि चांगला खेळ सतीशच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतमधनं एन्जॉय केला. पुढचा बॉल इथे मात्र फटका तो बसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याआधी तिथे दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे आणि सुरक्षित 2 धावा त्या इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 33 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात.
इथे चौकार आला. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 37. सदरीच धावा. 3 धावसंख्येची गरज आहे. टॉस झाला आणि इथे एजीएस सापरोंडे संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. अथर्व डिसिजन फिल्डिंग. ओके. धावसंख्या सदरीच आहे. इथनं 3 धावसंख्येची अजूनही विजयाकरता गरज आहे. बघूया या 3 धावा कशा पद्धतीने इथे पूर्ण केल्या जातील. चांगला खेळ झाला. बॉबी 11 मात्र ते झेल ते महत्त्वाचे ठरतील. इथे मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि तिथे झेल. विकेट. खेळाडू बाद. विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. या 4 चेंडूनंतर धावसंख्या 37 आहे. अजूनही 3 धावसंख्येची जी गरज आहे. बघूया 3 धावा कशा पद्धतीने इथे पूर्णत्वाला नेल्या जातील. थोडीशी शांतता आली मैदानात कारण कळून चुकलंय. ही मॅच आता आपल्या बाजूनं आपण खेचलेली आहे. बघूया येणाऱ्या या चेंडूमध्ये या 3 धावा कशा पद्धतीने कंप्लीट केल्या जातील. आज वाडा तालुका वाडा क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारे संघ ते इन ॲक्शन खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यामधला पहिला सामना तो सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूने टीम आई गावदेवी पिंपळास आणि त्यांच्या विरोधात बॉबी 11 केईचा पाडा. या 2 टीममध्ये ही मॅच सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. सदरीसला 2 उत्तरार्धामध्ये फलंदाजी करत असताना आई गावदेवी पिंपळास 3 धावसंख्येची गरज आहे. जव्हार चषक एक दैवीप्यमान सोहळा, एक भव्य दिव्य आयोजन असणारी स्पर्धा आणि या स्पर्धेतील आजची 4थी रात्र. ही 4थी रात्र कुणाच्या नावावर जाते ते आपल्याला इथे बघायचं आहे. क्वालिफाय होणारा 4था संघ या स्पर्धेमधला कोण असेल. 6 संघच क्वालिफाय होणार आहेत. एक गाव एक संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र हा बॉल ऑनसाईडला वळवलाय. तिथे क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1 रन ती डाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 38. 38 धावा. 3 ओव्हरचा खेळ तो समाप्ती. एकेरी 6 बॉल आणि 2ची गरज आहे. 6 चेंडू आणि 2 धावा. बघूया कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर इथे बोलवलं जाईल. कुणाला गोलंदाजी करण्याकरता प्रचारण केलं जाईल. अमितला बोलवलंय शेवटच्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर. अमित जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉलमध्ये 2 धावा त्याला इथे डिफेंड करायच्या आहेत. काही चुका क्षेत्ररक्षणाच्या त्या जर सुधारल्या असत्या तर निश्चित या मॅचमध्ये रंगतदार खेळ तो जरूर आपल्याला पाहायला मिळाला असता. इथे मात्र हा बॉल बाहेर राहिला. वाईटचा इशारा तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. उमर 11 वडवली संघ सुद्धा इथे उपस्थित होत आहे. या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक जुने जाणते खेळाडू साजिद मुकरी इथे येत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस मात्र ऑन साईडला हा बॉल तिथे जोपर्यंत फील्ड केला 1 रन जी दाफलकावर जोडली गेली. इथे आमचे जुने जाणते क्रिकेटर किंवा मग क्रिकेटवर खूप जास्त प्रेम करणारे व्यक्तिमत्व दादा भुरे इथे उपस्थित झाले. दादा भुरे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे विजयी होती टीम आई एकविरा हमरापूर. आई एकविरा हमरापूर या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा.